काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे सदस्य मुंबईचे माजी महापौर चंद्रकांतजी हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर आणि अणुशक्ती नगर या विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सर्व समविचारी पक्षांच्या नेते आणि पदाधिकारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथे आयोजित करण्यात आली आहे आणि त्या बैठकीला सर्व नेते आणि मी सुद्धा स्वतः हजर होतो। मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी निघत आहे आणि अत्यंत चांगल्या रीतीने चंद्रकांत हांडोरेजींनी ही बैठक आयोजित केली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये मिळतो आहे आणि सगळीकडे आता महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चेंबूर अणुशक्ती नगर सायन कोळीवाडा या क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करणार। सर, अशी चर्चा आहे चेंबूर विभागामध्ये आपण प्रचार करताना निळ्या टिळा लावण्यास नकार दिल्याने लोक संतप्त आहेत, लोक कन्फ्यूज आहेत का? आता उत्स्फूर्त मिळणारा चांगला प्रतिसाद जिथं जिथं जातो आहे तिथे तिथे चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांमध्ये आणि ज्या गोष्टीचा विरोध जे करताय याच्यावरून तुम्हाला कळेल की विरोधकांजवळ आता कुठचा मुद्दा राहिलेला नाही आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न महामानव ज्यांनी भारताला संविधान असं दिलं की ज्यामुळे आज ही भारत हा देश या लोकशाहीची जननी म्हणतात, मदर ऑफ डेमोक्रेसी। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दैवत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली ही लोकशाहीची राज्यघटना जी देशाला दिलेली आहे तिची चौकट कोणी किती प्रयत्न केला तरी तो काढू शकत नाही। हा प्रचार करत आम्ही फिरतो आहे आणि त्या याच्यामध्ये माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माचे सगळे याचे बांधव भगिनी फार प्रेमानं फार आपुलकीनं स्वागत करत आहेत, भेटत आहेत। कोणी कुठचा दुजा भाव काय मनाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही कारण आमचे विचारच तसे नाहीत, आमच्यावर संस्कार जे झालेले आहेत ते शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार यांची मैत्री, त्यामुळे हे ऋणानुबंध आहेत त्या ह्याच्यामध्ये या चळवळीतल्या किंवा कुठल्याही समाजातल्या याला कुठच्याही प्रकारे गालबोट सोडाच पण कुठचाही अवमानात्मक किंवा अशा प्रकारचं हे करण्याचा विचारसुद्धा मनाला शिवू शकत नाही। पण शेवटी कुठंतरी काहीतरी खोचक हे करायला बघायचं। आता तुम्ही काल मला भरपूर फोटो दाखवले की संपूर्ण ते निळा टिळा सगळीकडे लावलेला, त्यावेळेला मग तुम्हाला का नाही त्यावेळेला कुठचं तुम्ही प्रचार केला नाही का, तुम्ही मग तिथे ट्विट नाही केलं? एवढ्या मोठ्या याने जर तुम्हाला हे करा, तुम्हाला कुठचा मुद्दा नाही आहे। विरोधकांनी हा विचार करावा की आपण इथे 5 वर्ष 10 वर्ष असताना काय काम केलं, लोकांच्या कुठच्या समस्या सोडवल्या, लोक ते विचारत आहेत, कुठे गेले खासदार हे आम्हाला विचारत आहेत। त्यामुळे या गोष्टीमध्ये कुठचं हे नाही आहे, दुजाभाव किंवा त्याची समानता वगैरे हा विषय जे आपल्या साधू संतांपासून या महाराष्ट्राच्या याला एवढी मोठी संस्कृती आहे त्यामुळे अशा प्रकारचा कुठचा विचारही मनाला स्पर्श करत नाही। त्यामुळे हे विरोधकांना कुठंतरी आपल्याला काहीच आता बाजू नाही, कुठचेच मुद्दे नाही आहेत, काय आपल्याजवळ स्ट्रॉंग पॉईंट्स नाही आहेत, तर मग शेवटी हे काहीतरी अशा रीतीचं हे काढण्याचा प्रयत्न करून तर कुठल्याही समाजानं, कुठल्याही जनतेनं, कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांनी त्यांच्या या अशा प्रकारच्या फसव्या खोट्या आणि अशा प्रकारच्या जे प्रचार करण्याचे किंवा अफवा पसरवण्याचे जो प्रयत्न करत आहेत त्याला अजिबात जनता बळी पडणार नाही याची खात्री आहे।